गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आलेलो आहोत थंड हवेचं ठिकाण ज्याला म्हटलं जातं, ज्याला मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं, ते म्हणजे भंडारदरा हा परिसरामध्ये आज आपण आलेलो आहोत। माझ्या मागे जो तुम्हाला जलाशय दिसतोय हा भंडारदऱ्याचा जलाशय आहे, भंडारदरा धरण। आत्ताच त्याचं नामकरण हे वीर राघोजी भांगरे असं करण्यात आलेलं आहे। तर प्रमुख जी भिंत आहे ती भिंत इकडे आहे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे आता। तर आपण हा बरोबर धरणाच्या पायथ्याला जाणारा हा रस्ता आहे। या रस्त्याने आता आपण खाली जाणार आहोत, मुख्य जी भिंत आहे त्या भिंतीकडे जाणार आहोत। हा समोर दिसतोय हा भंडारदरा धरणाचा अथांग असा जलाशय, आणि मी ज्या भिंतीवरती उभा आहे ही ह्या भंडारदरा धरणाचे संरक्षक भिंत आहे। ज्यावेळेस धरण हे पूर्ण क्षमतेने भरतं, म्हणजे 100% भरतं, त्यावेळी धरणाचं पाणी हे रस्त्यावरती जाऊ नये, तर खाली जर बघितलं तर हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरती पाणी जातं, ते जाऊ नये म्हणून ही संरक्षक भिंत या ठिकाणी बांधलेली आहे। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ही जागा म्हणजे संरक्षण भिंत जी आहे धरणाची त्याच्याच बाजूला उभा आहे, आणि हे धरणाचे उपदरवाजे आहेत। म्हणजे ज्यावेळेस धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं जातं पावसाळ्यामध्ये विशेषतः, त्यावेळेस ह्या दरवाजांच्या मार्फत हे पाणी खाली सोडलं जातं, जेणेकरून पाणी संरक्षण भिंतीवरून रस्त्यावरती येऊ नये त्यासाठी हे दरवाजे आहेत। आणि ते जे पाणी आहे ते खाली जातं, आणि खाली जाण्याची जागा ही आहे। आणि मुख्य दरवाजे जे आहेत धरणाचे ते पुढं आहेत, तिथनं सुद्धा उन्हाळ्यामध्ये रोटेशन हे सोडलं जातं, आणि पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस इथं पाणी सोडलं जातं अतिशय नयनरम्य असं त्या ठिकाणी जे दृश्य इथं असतं। आणि आपल्याला समोर जे गाव दिसतंय ते भंडारदरा गाव आहे। हे अगदी धरणाच्या पूर्व दिशेला म्हणजे संरक्षण भिंतीच्या खालच्या बाजूला हे गाव आहे। आता आपण आलेलो आहोत भंडारदरा धरणाच्या मुख्य भिंतीजवळ। ही आहे भंडारदरा धरणाची मुख्य भिंत। हे धरण ब्रिटिशकालीन असून या धरणाला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या भंडारदरा धरणाची पाणी क्षमता जी आहे ती 11 TMC एवढी आहे। आणि जर आपण धरणाच्या पायथ्याला जर बघितलं तर एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये आपल्याला जायला येणार नाही। त्याचं कारण असं की सुरक्षेच्या दृष्टीनं ते बंद करण्यात आलेलं आहे, नाहीतर अगदी आपण त्या भिंतीजवळ जाऊन पोचलो असतो आणि तुम्हाला ती भिंत त्याचबरोबर शेजारीच असणारा अम्ब्रेला फॉल तुम्हाला दाखवता आला असता। तरी पण आपल्याला दिसत असेल एका बाजूला अम्ब्रेला फॉल आहे, त्या अम्ब्रेला फॉलमधनं बऱ्याच वेळेस पाणी सोडलं जातं, आणि तो देखावा जो आहे तो बघण्यासारखा असतो। त्यामुळे या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर गर्दी करत असतात। असं एक थंड हवेचं ठिकाण आणि पर्यटकांच्या अतिशय आवडीचं असं ठिकाण म्हणजे भंडारदरा। आता आपण भंडारदरा धरणाच्या बाजूबाजूनेच जाणार आहोत। ही आहे भंडारदरा धरणाच्या पाण्याची पातळी। हे जर बघितलं तर आपण शेवटचं जे तुम्हाला टोक दिसतंय ते म्हणजे तिकडं सांब्रत गाव आहे, त्याचबरोबर दुसरं जे गाव आहे गाडगर आणि रतनवाडी, हे असे गावं आहेत। अगदी त्या गावांच्या पायथ्यापर्यंत ह्या भंडारदरा धरणाची पाण्याची पातळी गेलेली आहे। आणि बरोबर हे एक समोरमध्ये बेटासारखा आकार दिसतोय, म्हणजे दोन्ही बाजूनी पाणी आहे आणि ते बेटाचा आकार तयार झालेले।
जे आपल्याला दिसत आहेत झाडं दिसत आहेत पाण्यामध्ये, भंडारदरा जो जलाशय आहे त्याचं बॅकवॉटरचं पाणी सांब्रत गावापर्यंत आलेलं आहे. इकडे मागे सांब्रत गाव आहे, तर या सांब्रत गावापर्यंत हे बॅकवॉटरचं पाणी आलेलं आहे.